वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये अनेक अपडेट समोर येत आहेत। आमदार रवींद्र धंगेकरांनी देखील वरळी पोलिसांची भेट घेतली आहे। वरळी पोलिसांकडून त्यांनी संपूर्ण अपघाताची माहिती घेतली आहे। अपघातातील गाडीचीही धंगेकरांनी पाहणी केली आहे। तर आमदार रवींद्र धंगेकर यांनी वरळी पोलीस स्टेशनमध्ये ते गेले आणि तेथील पोलिसांशी त्यांनी संवाद साधला। ही संपूर्ण घटना नेमकी काय घडली या संदर्भातली त्यांनी माहिती घेतलेली आहे। तसंच ज्या कारने हा अपघात झालाय त्या कारची देखील त्यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे। राजेश शाह नावाचा जो शिवसेनेचा पदाधिकारी आहे त्याच्या मुलाने हा गुन्हा अपघात केलेला आहे आणि तो पबमधून आलेला होता। म्हणजे याच्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि याच्यामध्ये ज्या त्या भागाचे पदाधिकारी असतील त्यांनी लक्ष देऊन ताबडतोब याच्यावर कारवाई केली पाहिजे असं आमची मागणी आहे। दरम्यान वरळी पोलीस स्टेशन बाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी। वरळीतील ॲक्ट्रिया मॉल इथे रविवारच्या पहाटेला एक गंभीर अपघात आहे तो घडलेला आहे आणि या अपघातात एका महिलेला आपला जीव देखील गमवावा लागलेला आहे। या संपूर्णपणे प्रकरणात आता वरळी पोलिसांनी मुख्य आरोपी मिहिर शाह याला अटक करण्यात आलेली आहे। वरळी पोलीस स्थानकाच्या माध्यमातून वरळी पोलिसांकडून हा संपूर्णपणे तपास सुरू असून आता पोलीस अधिकची माहिती आहे ते मिहिर शाहकडून घेण्यात येत आहेत। जवळपास रविवारी ही घटना घडल्याच्या नंतर 2 दिवसानंतर मिहिर शाहला विरार येथून अटक करण्यात आलेली आहे तर त्याच्या कुटुंबियांना शहापूर येथून ताब्यात घेण्यात आलेला आहे। या संपूर्णपणे प्रकरणात मिहिर शाह याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे तो विरोधकांकडून करण्यात आलेला आहे। तर याच संदर्भात आमदार खासदारांनी देखील वरळी पोलिसांशी संपर्क साधलेला आहे। आदित्य ठाकरे असतील त्यासोबतच वर्षा गायकवाड, रवींद्र धंगेकर हे देखील या पोलीस स्टेशनला येऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती आहे ती घेऊन गेलेले आहेत। तर याच प्रकरणी अधिवेशनात देखील आवाज उठवणार असल्याचं रवींद्र धंगेकर यांनी सांगितलेलं आहे। तर या संपूर्ण प्रकरणात खुनाचा आरोप खुनाची कलम लावण्यात यावं असा जो मागणी आहे ती वर्षा गायकवाड यांनी केलेली आहे। पाहायचं झालं तर आता पोलीस या संपूर्ण प्रकरणात पुढील तपास करत आहेत। उद्या वरळी पोलीस आहे ते मिहिर शाहला शिवडी कोर्टात देखील हजर करणार आहेत आणि ह्या आता संपूर्णपणे न्यायप्रविष्ट असताना न्यायालय कशा प्रकारे या प्रकरणाकडे पाहत आहे आणि नक्की पोलिसांच्या या पुढील तपासात नक्की पुढे काय येतं हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ श्रीकांत खरासह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।